एक 18 वर्षाचा तरुण कायदेशीर कागदपत्रे खिशात, मशीने भरलेले ट्रक आणि तरीही त्याला त्रास देण्यात आला. पुण्यातून आलेली ही बातमी ऐकून तुम्हीही विचारात पडाल. पुण्याजवळच्या खेड शिवापूर परिसर एक 18 वर्षाचा मुस्लिम तरुण ट्रकमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता. तो ट्रक कराड म्हणजेच पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर दूर मुंबईला म्हशी घेऊन जात होता. त्याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे होते. पण खेड शिवापूर जवळ काही लोकांनी ट्रक अडवला, त्याच्यावर बेकायदेशीर जनावर वाहतुकीचा आरोप टाकला आणि त्यांनी त्या तरुणाला मारहाण शिवेगाळ करत त्याला गाईचं शेण खाण्यास भाग पाडलं. सोबतच जय श्रीरामचा जयघोष करायला लावला. त्याला चेहऱ्यावर चापटा मारत चांगलीच मारहाण करण्यात आली. हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर, विशेषतः एक्स आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झालं. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी यावर एफआयआर नोंदवली नाही. यावर पीडित नाराज असून त्यांनी एफआयआर दाखल करण्याची किंवा आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या गोमांस तस्करीच्या घटना समोर येतात, त्यातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. पण धर्माच्या नावाखाली विनाकारण कुणावर आरोप करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सगळीकडे या घटनेचा निषेध केला जातो.